गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुमच्याकडे डीमॅट अकाउंट अजूनही नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून आजच आपलं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात US मार्केटबद्दल. तर शुक्रवारी रात्री US मार्केटमध्ये एक शॉर्ट कवरिंग पाहायला मिळालं आणि तिथे सिग्निफिकंटली मार्केट पुन्हा हायर क्लोज झालेला आहे. म्हणजेच काय, ग्लोबल मोमेंटम जर आपण पाहिला तर तो पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर शनिवार रविवारमध्ये कुठल्याही जिओपॉलिटिकल टेन्शन म्हणा किंवा अजूनही कुठली गोष्ट एक्सिलरेट झालेली नाही, त्यामुळे तीही एक चांगली गोष्ट आहे. जर आपण ब्रेंट क्रूड म्हणजेच क्रूड ऑइल जर पाहिलं तर क्रूड ऑइलसुद्धा डाऊन साईडला थोडंसं ट्रॅव्हल करतं आहे, विच इज गुड फॉर इंडियन इकॉनॉमी. जर आता आपण डॉलर इंडेक्स पाहिला तर तोच फक्त थोडासा क्रुशियल लेवलवरती आहे, जो 109 क्रॉस करून गेलेला आहे, त्यामुळे त्याला थोडंसं ट्रॅक करणं फार गरजेचं आहे. आता येऊयात आपल्या मार्केटकडे. शुक्रवारी आपण आपल्या मार्केटमध्ये पाहिलं की गुरुवारी सिग्निफिकंट मूव अपसाईडला आल्यानंतर शुक्रवारी मार्केट कन्सॉलिडेट झालं, परंतु शुक्रवारी मार्केटनं पुन्हा एकदा 24,000 टच केलेला आहे, जो की फर्स्ट सपोर्ट आहे आणि तिथेच मार्केट क्लोज झालेलं आहे. जर आपण टेक्निकली पाहिलं कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या हिशोबाने तर तो एक बेरिश पॅटर्न बनतो रिव्हर्सल, परंतु त्याला कन्फर्मेशन कधी येईल, जर आज मार्केटचं क्लोजिंग जर 24,000च्या खाली म्हणजे जिथे मार्केटने लो बनवला होता शुक्रवारी, तो लो ब्रेक करून जर मार्केटचं क्लोजिंग आज खाली झालं तर मग मात्र त्याला फॉलोअप मिळेल आणि त्यानंतर मार्केट पुन्हा 24,000च्या खाली जाईल आणि 24,000 जो सपोर्ट आहे तो रेजिस्टन्समध्ये कन्वर्ट होईल. सध्याच्या हिशोबाने जर पाहिलं तर 24,200 हा इमिजिएट रेजिस्टन्स आहे, त्यानंतर हायर साईडला 24,300 आणि मग 500 अशा पद्धतीचे रेजिस्टन्स आहेत. डाऊन साईडला सध्या जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर सपोर्ट पाहिला तर 23,700, 23,800 आणि 24,000 या ठिकाणी हायेस्ट पुट रायटिंग झालेलं आहे, त्यामुळे तिथे मार्केट मोठ्या प्रमाणावरती आपण काय म्हणतो की पुट रायटिंग झाल्यामुळे ते लोक एवढ्या इझिली खाली मार्केटला जाऊही देणार नाहीत. जर आपण शनिवार रविवार जर पाहिला तर त्यामध्ये बरेचसे बिझनेस अपडेट्स आलेले आहेत आणि ते आज मार्केटला ड्राईव्ह करतील अशी मोठी शक्यता आहे. म्हणजेच जे काही आपण काय म्हणतो की कंपन्यांचे बिझनेस अपडेट्स आहेत की कोण कसा बिझनेस करेल, काय कसं, तर त्या हिशोबाने जर आपण पाहिलं तर बँकिंग स्टॉक्समध्ये क्रेडिट ग्रोथ ही कमी झालेली आहे, की जी आपण काय म्हणू शकतो की बँकिंग स्टॉक्ससाठी थोडीशी नेगेटिव्ह गोष्ट आहे. त्याचा इम्पॅक्ट आपल्याला बँकिंग स्टॉक्सवरती नेगेटिव्हली पाहायला मिळेल. जर आपण NBFC म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीजकडे पाहिलं, लाईक बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स वगैरे, तर यांची क्रेडिट ग्रोथ हेल्दी आहे. ओके, त्यामुळे त्यांच्यावरती आपल्याला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पाहायला मिळेल. त्यानंतर काही इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट्स आहेत तर त्यांनी रिलायन्स म्हणा, त्यानंतर जे काही बीटन डाऊन स्टॉक्स आहेत, रिलायन्स आहे, त्यानंतर HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स वगैरे आहे, असे 6 ते 7 स्टॉक्स आहेत, तर त्यांना ओव्हरवेट केलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळेल. म्हणजेच काय, आज मार्केट तग धरून वर जाण्याची शक्यता आहे हे मात्र नक्की, कारण रिलायन्स पॉझिटिव्ह राहण्याची शक्यता आहे, प्लस IT सपोर्ट करण्याची शक्यता आहे आणि बाकी FMCGमध्ये सुद्धा जर आपण पाहिलं की अदानी विल्मार आणि मारिको, तर यांच्यामध्ये डबल डिजिट ग्रोथ एक्सपेक्टेड आहे, कारण त्यांचे बिझनेस अपडेट्स तसे आलेले आहेत. मग एकंदर जर ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर मार्केटमध्ये पॉझिटिव्ह वाईब जास्त आहे, परंतु मार्केट एवढ्या इमिजिएटली जो काही 24,200 250च्या दरम्यान जो काही हर्डल आहे तो क्रॉस करून वरती जाईल तर ते इमिजिएट सांगता येणं शक्य नाही, परंतु ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम मार्केटमध्ये आपल्याला पॉझिटिव्हनेस नक्कीच पाहायला मिळेल. जर आपण शुक्रवारचा FISDIचा डेटा जर पाहिला तर एक दिवसाच्या बाईंगनंतर FISनं पुन्हा सेलिंग करायला सुरुवात केली. शुक्रवारी त्यांनी 4,200 कोटींच्या आसपास सेलिंग केलं. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 820 कोटींचं बाईंग केलेलं आहे आणि त्याचाच इम्पॅक्ट आपल्याला शुक्रवारी पाहायला मिळाला की मार्केटने जिथे हाय बनवला सकाळी सकाळी तिथनं मार्केट पडायला सुरुवात झाली. त्यानंतर मार्केट रिकवर होऊ शकलेलं नाही, परंतु डिफेंड मात्र केलेला आहे फर्स्ट सपोर्टला. ओके,
त्यानंतर आता पाहावं लागेल की आज काय घडते. आजची क्लोजिंग फार इम्पॉर्टंट राहणार आहे. आज जर मार्केट शुक्रवारच्या लोच्या खाली जाऊन जर क्लोज झालं तर मार्केट पुन्हा एकदा बेरिश टेरिटरीमध्ये जाईल. अदरवाईज मार्केट तग धरून मार्केट वरच्या साईडलाच हळूहळू ट्रॅव्हल करण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण आता इन्स्टिट्यूशनल बाईंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल प्री बजेट रॅलीमध्ये. कारण आता राहिलेत फक्त 20 ट्रेडिंग सेशन्स आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 मोठे ट्रिगर्स आहेत. जसं की फर्स्ट वीकपासून म्हणजे आता सेकंड वीकपासून येणाऱ्या कंपन्यांचे कॉर्पोरेट रिझल्ट्स येतील. त्यानंतर 20-22 तारखेला ट्रम्प गादीवरती बसतील US आणि 1 तारखेला आहे बजेट डे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट मार्केटवरती फार इमिजिएट बेसिसवर आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे जरी इंडेक्स मॅनेज झाला तरीसुद्धा तुम्हाला स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन फार चांगलं पाहायला नक्कीच मिळेल. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. आणि एक महत्त्वाची गोष्ट ते म्हणजेच गिफ्ट निफ्टी. तर आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट एक 50 ते 60 पॉईंट गॅप अप ओपन होईल, विच इज ओके. म्हणजेच ऑलमोस्ट आपण त्याला फ्लॅट म्हणू शकतो. एक्झॅक्ट 9 वाजता आपल्याला कळेल की मार्केट नक्की कुठे ओपन होते ते. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आहे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.